नमस्कार, टीव्ही देश दर्पण मध्ये आपलं स्वागत। मी इशिका खनाल। आता बघूया सविस्तर बातमी। आज आपल्यासोबत आहेत आरोग्य अधिसूचना विरोधी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे काही पदाधिकारी। यांच्या विविध मागण्या घेऊन हे विधिमंडळाचे जे अधिवेशन सुरू आहे नागपूरला, ह्या ठिकाणी इथं आलेले आहेत। हे यशवंत स्टेडियमचा परिसर आहे। ह्या परिसरामध्ये या पेंडॉलमध्ये त्यांचे सर्व जे पदाधिकारी संघटनेचे आणि जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आपण जाणून घेऊया। संघटनेचे जे पदाधिकारी नेते आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांच्या काय मागण्या आहेत। सर, आपलं नाव सांगा। माझं नाव आर्यन सोनार। सर, काय सांगा, तुम्ही इथं धरणे आंदोलनाला बसले आहात, अधिवेशन आहे विधिमंडळाचं, काय मागण्या घेऊन तुम्ही? आमच्या कर्मचाऱ्यांच्या 2.5 वर्षापासून ज्या मागण्या आहेत की त्यांनी प्रमोशन आमच्या कर्मचाऱ्यांचं थांबवलं आहे। 2.5 वर्षापासून आम्ही याच्याशी झुंज देतो आहे आणि प्रत्येक अधिकारी आणि मंत्री महोदय हे आमच्याशी चर्चा करून आम्हाला आमचं मनाचे आधार देऊन तिथून हो म्हणतात आणि कृतीमध्ये काही करत नाही। 2.5 वर्ष झाले, अनेक मिटिंगा झाल्या, अनेक चर्चा झाल्या, पण त्यातून काही निघालेलं नाही आणि जे निघतं आहे ते आमच्या कुठल्याही कामात येत नाही। अशा पद्धतीचं कामकाज या शासनाचं आणि या अधिकाऱ्यांचं चालू आहे। आमच्या लोकांवर हा अन्याय एक आहे की 2 मुलं आहे, एकाला तुम्ही प्रमोशन देता आहे एकाच डिपार्टमेंटचे जिल्हा परिषदचे आणि हा स्टेटच्या कर्मचाऱ्याला प्रमोशन देत नाहीत। त्याला 10वीवाला त्यांना तो चालतो आणि यांना आता BSc तुम्ही पाहिजे तर तुम्हाला प्रमोशन देऊ अशी आमच्यावर त्यांनी अट लादली आहे। हा आमच्यावर फार मोठा अन्याय आहे। त्या अन्यायाविरुद्ध आम्ही इथे थांबलो। बरं सर, अजून विविध म्हणजे याच्यामध्ये कर्मचारी आहेत पूर्ण की अधिकारी सुद्धा आहेत? नाही, कर्मचारीच आहेत फक्त। जे कर्मचारी आज 25 ते 30 वर्षापासून 10वी पास होऊन 11वी पास होऊन ते आरोग्यसेवक म्हणून कामाला लागले आहेत ते आज 30, 35, 40 वर्षाचे त्यांचे आज सेवेत आहेत। 30 मागेल त्यांना अजूनपर्यंत प्रमोशन नाही आणि तो जिल्हा परिषदचा माणूस 15-16 वर्षाचा तो सुपरवायझर होऊन यांचा सुपरवायझर होतो आणि हा 30 वर्षाचा वर्कर तो तसाच राहतो। याच्या विरुद्ध आमचा हा लढा आहे। आरोग्य अधिसूचना विरोधी संघर्ष समिती या नेतृत्वाखाली आज आपण या ठिकाणी यशवंत स्टेडियमवर आपलं नाव सांगा। मी DS पवार, कार्यवाह निमंत्रक। हे आमचे अध्यक्ष माननीय सोनार साहेब, मोहोकर साहेब, पुढं आपलं योग्य आपले खोडपे साहेब आणि हे सर्व मंडळी आम्ही या ठिकाणी आहोत। राज्यातून या ठिकाणी सर्व कर्मचारी आले आहेत, जवळपास हजारो कर्मचारी या ठिकाणी। महत्त्वाची मागणी आमची आहे की आमचे सेवा प्रवेश नियम होते त्या सेवा प्रवेश नियमाची अधिसूचना त्यांनी सुधारित केली आहे। त्यामध्ये 29 सप्टेंबरचा जो काही शासन निर्णय अधिसूचना काढली आहे त्यामध्ये जुन्या सेवा प्रवेशाने जे कर्मचारी लागले आहेत त्यांची पदोन्नती हिरावून घेतली गेली। कारण काय घेऊन घेतले, काय जुने जे सेवा प्रवेश नियम आहेत त्या जुन्या सेवा प्रवेशामध्ये आरोग्य कर्मचारी असो, आरोग्य सहाय्यक असो, आरोग्य प्रवेश आरोग्य यावधी अर्ज घेऊन त्यांचं कसं आहे, आमचं मूळ जे पद आहे ते आरोग्य कर्मचारी निम्न पदावरून वरिष्ठ पदामध्ये जे काही आमची पदोन्नती होती ती 100% पदोन्नती होती। मूळ पदाची जी काही शैक्षणिक अर्थ ती 10वी पास होती। 10वी पासप्रमाणे जो कर्मचारी लागले आज जवळपास हिवतामध्ये 22-24 वर्ष झाले एकाच पदावर काम करत आहे आणि ते पदोन्नती संधी त्यांना उपलब्ध नव्हती। म्हणून आम्ही काय केलं की हे 29 सप्टेंबर जी काढली त्याच्यात त्यांनी शैक्षणिक पात्रता आणि विहित अर्थेमध्ये वाढ केली आहे। वास्तविक पाहता संविधानामध्ये मूलभूत अधिकार दिला आहे आणि सामान्य प्रशासनाचं धोरण आहे किंवा तत्त्व आहे की कुठल्याही प्रकारचे सेवा प्रवेश नियम तुम्हाला बदलायचे असेल किंवा अधिसूचना तुम्हाला नवीन करायची सुधारित करण्याची असेल तर जुन्या सेवा प्रवेश नियमाप्रमाणे जे कर्मचारी सेवेत आहेत त्या कर्मचाऱ्यांना प्रथमतः त्याची पदोन्नतीची संधी आहे तुम्ही तुमची हिरावून घेऊ शकत नाही, त्यांना ती पदोन्नती संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे। परंतु नवीन सेवा प्रवेशमध्ये ही संधी उपलब्ध करून दिल्या नसल्यामुळे आम्ही गेल्या 2 वर्षापासून यामध्ये लढा देत आहोत। आणि एकाच आता वास्तविक पाहता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली सार्वजनिक म्हणजे स्थानिक क्षेत्र आणि राज्य क्षेत्र हे 2 क्षेत्र आहेत। त्या दोन्ही क्षेत्रामध्ये कर्मचारीचे पद संवर्गासारखा आहे, तो आरोग्य कर्मचारी असो, आरोग्य सहाय्यक कुठला आहे। पण काय झालं आहे की अजूनहीपर्यंत जिल्हा GR निघाला ते पण ते जुन्या सेवा प्रवेश नियमाप्रमाणे त्यांच्या पदोन्नती येत आहेत आणि आमच्या कर्मचाऱ्यावर 2 वर्षापासून अन्याय आहे। आमच्या पदोन्नत्या थांबलेल्या आहेत। वारंवार आम्ही धरणे, निदर्शन, संप आझाद मैदानातसुद्धा केले। त्याच्यानंतर आज लक्षवेधीसुद्धा झाली। त्या लक्षवेधीमध्ये थातुरमातूर उत्तर देऊन दिलं त्यांनी आम्हाला त्या उत्तरामधून समाधान झालं नाही। आमची एकच मागणी आहे की जर शासन अधिसूचनेमध्ये तुमची दुरुस्ती होऊ शकते त्या कालावधी संपलेला आहे तर 29 सप्टेंबरची आमची अधिसूचना रद्द करावी आणि आमच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती जी आहे त्या पदोन्नतीचे आदेश तात्काळ करावेत यासाठी आम्ही अशी निर्देश देत आहेत आणि ते आम्हाला
जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत जर समजा आमच्या या धरण्या निदर्शना कार्यक्रमाच्या अंतर्गत किंवा आंदोलनाच्या अंतर्गत त्यांनी आमची सहानुभूती किंवा आमची म्हणजे मागणी मंजूर करून घेऊ शकली नाही तर आम्ही याच्यानंतर कामबद्ध पदोन्नती कालबद्ध म्हणजे कामबद्ध पदोन्नती आंदोलनसुद्धा करणार आहोत। आम्हाला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे या ठिकाणी पदाधिकारी दगडी गुरुजीसुद्धा मिळाले, अनेक पदाधिकारी या ठिकाणी आम्हाला सर्वांचा म्हणजे सहकार्य आहे, त्यांना आम्हाला पाठिंबा लोकांचा दिला आहे। म्हणून शासनाला समोर आमची एकच विनंती आहे की 29 सप्टेंबरची अधिसूचना तात्काळ रद्द करावी आणि आमच्या कर्मचाऱ्यांना सर्वांना जे पदोन्नती पात्र आहे त्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची आत्मा तात्काळ द्यावेत, ही आमची पहिली मागणी आहे। दुसरी मागणी अशी होती की 29 पर्यंत ती अधिसूचना सध्या कार्यान्वित आहे, त्याच्यावर जोपर्यंत नाही तोपर्यंत ती अधिसूचना लागू करण्यात येणार नाही। याच्यानंतर तिसरा प्रश्न होते की जे रिक्त पद आहेत जवळपास आज 12,000 कर्मचारी आहेत, त्यातली जवळपास म्हणजे 4 ते 5,000 सर्व वर्गातले रिक्त पदं आहेत ते सुद्धा भरावे। आजच्या जिल्हा आयुक्तापदी पदं भरल्या गेली नाहीत, वैद्यकीय आरोग्य पदं भरल्या गेल्या नाहीत, आरोग्य परीक्षा पदं भरले जात नाही, असे म्हणणे त्याच्यामुळे पदोन्नती आमच्या रोखल्या आहेत। ते पदोन्नती करून जर ते पदं भरले तर आज जनतेला सेवा द्यायला लागते। जनतेला सेवा देणारा तुम्हाला आरोग्य सेवेची जरी सुधारणा किंवा दर्जा सुधारायचा असला तर जे कर्मचारी सेवेत आहेत त्यांचा अनुभव महत्त्वाचा असते। शिक्षणापेक्षा अनुभवाने जो महत्त्व आहे ते अनुभव त्या कर्मचाऱ्याची आज आहे, म्हणून त्या अनुभवाच्या आधार त्यांना सर्वांना पदोन्नती द्यावे आणि तात्काळ त्या पदोन्नतीचे आदेश काढावे जे पात्र कर्मचारी त्यांना, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। शासनाने याची दखल घ्यावी आणि तात्काळ आमच्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी आमची विनंती आहे। तर हे होते आरोग्य अधिसूचना विरोधी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी, आरोग्य सेवक आहेत, यांची पदोन्नती कुठंतरी थांबवण्यात आलेली आहे म्हणून यांनी या ठिकाणी विधिमंडळावर धरणे आंदोलन केलेलं आहे। कॅमेरा पर्सन दीपक डडमसह भाई शिरसाट, यशवंत स्टेडियम, नागपूर। हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत। होश शासकों होश में आके बात तो तुम्हें करनी होगी, बात तो तुम्हें करनी होगी, बात तो तुम्हें करनी होगी, बात तो तुम्हें